बातमी आहे पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनाची। सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी महानगरपालिका विरुद्ध संप करत आंदोलन केले। निवासी डॉक्टरांना बायोमेट्रिक करू नये, तसेच महागाई भत्ता व थकबाकी पगार वेळेवर मिळाली पाहिजे। त्याचबरोबर आपत्कालीन काळात जे निवासी डॉक्टर आपले काम करतात त्यांना त्यांचे ओव्हरटाइम मिळावे व निवासी डॉक्टर असल्या नात्याने जे दिवसभर रुग्णालयात असतात त्यांना वेळेचे बंधन नसावे व पंचिंग सक्ती नसावी ही प्रमुख मागणी करत वायसीएम येथील डॉक्टरांनी आंदोलन केले। आंदोलनावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर उपस्थित होते व आपल्या हाताला काळ्या रंगाची फीत बांधून निषेध व्यक्त केला। जर या संपूर्ण मागण्या वेळेवर मान्य नाही झाल्या तर आम्ही आमचे काम थांबवू असा इशारा डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासन व पालिका प्रशासनाला दिला आहे। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। मी आता आहे पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेच्या मुख्य वायसीएम रुग्णालयामध्ये आणि माझ्या मागे आपण पाहू शकता की जे डॉक्टर्स आहेत या रुग्णालयातले ते संपावर गेलेत आणि आंदोलन करतात। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे की नक्की कशा संदर्भात हे आंदोलन आहे। तुम्ही काय सांगाल की कशा संदर्भातील हा आंदोलन आहे? तुम्ही आज संपावर गेलात, काय तुमच्या मागण्या? सर्वात पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आम्ही निवासी डॉक्टर आहेत। निवासी डॉक्टर स्वतःमध्ये सांगितलं की निवासी डॉक्टर म्हणजे इतर राहणारे डॉक्टर आहेत। आम्ही 24 तास ड्युटीवर असतो। आम्ही इमर्जन्सीही बघतो, इलेक्टिव्ह म्हणजे रूटीन जे असतात तेही पेशंट बघतो, वॉर्डाचे कामही करतो। अशाप्रमाणे दोन प्रकारचे एम्प्लॉई असतात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये। एक जे रेग्युलर एम्प्लॉई असतात जे 9 वाजता येतात आणि 5 वाजता त्यांची ड्युटी संपून जातात। त्यांना 9 वाजता पंचिंग करावं लागतं, 5 वाजता पंच आउट करून करावं लागतं। पण जेव्हा आपण निवासी डॉक्टरांचं बोलणं करतो तर अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हा रूल नाही आहे। पण इथं असा रूल बनवला गेला आहे की समजा आम्ही 9 वाजता पंचिंग नाही केलं किंवा पंच आउट नाही केलं तर आमचा पगार कापला जातो, जे की सगळ्या निवासी डॉक्टरांना पॉसिबल नाही आहे। कारण का खूप वेळी मॅक्सिमम वेळी निवासी डॉक्टर हे कुठल्या ना कुठल्या पेशंट केअरमध्ये बिझी असतात। रात्री झोप नाही मिळत, 2-2 दिवसाची ड्युटी असतात, त्याच्यामध्ये बाहेर येऊन पंच करणं हे इम्पॉसिबल आहे। मागच्या 2 महिन्यापासून अशा भरपूर लोकांचा पगार, काही लोकांचा पूर्णपणे पगार कापला गेला आहे, काही लोकांना एकदम मिनिमम 1% किंवा 2% पगार मिळाला आहे आणि मॅक्सिमम 99% लोकांचा पगार कापला गेला आहे। ह्याच गोष्टीमुळे ह्याची आम्ही कल्पना आमच्या डीन ऑनरेबल डीन सरला आणि ऑनरेबल कमिशनर सरला पण दिलेली आहे, पण ह्याच्यावर काहीही हालचाल केलेली गेली नाही आहे। तुमची मागणी काय? हा जो सगळा संदर्भ आहे याच्यावर मागणी काय तुमची? आमची सर्वात इम्पॉर्टंट मागणी आहे की निवासी डॉक्टरांना बायोमेट्रिक करण्याची कंपल्शन नसायला पाहिजे। आमची अटेंडन्स जी आहे, आम्ही काम केलेला जो प्रूफ आहे ते ऑलरेडी आमच्या डिपार्टमेंटमधून जात आहे। आमचे डिपार्टमेंटमध्ये आमची अटेंडन्स दिली जाते, पण हे पंचिंग आणि पंच आउटचा जो इश्यू आहे तो निवासी डॉक्टरांना नाही असायला पाहिजे। दुसरी गोष्ट, जे 2 महिन्यापासून आमचे सगळ्या निवासी डॉक्टरांचे पगार कापलेले गेले आहेत ते पगार आम्हाला पूर्णपणे पाहिजे, कारण का सर्वांनी 24 तास 30च्या 30 दिवस काम केलेलं आहे, तर त्याचा पगार त्यांना मिळायला पाहिजे आणि ह्याच्या पुढे असा प्रॉब्लेम आम्हाला नको आहे। काही अजून मागणी आहेत। या व्यतिरिक्त जे तुमची गोष्ट आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत ह्याचं तुम्ही कोणाकोणाला पाठपुरावा केला? डीन व्यतिरिक्त अजून कोणाकोणाला पाठपुरावा केला? जसं आम्हाला सांगितलं गेलं होतं, जे सेंट्रल महाराष्ट्र मध्यवर्ती संघटना जी आहे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सची, जशी त्यांनी पण मांडलेली आहे। 6 मेन मुद्दे आहेत यामध्ये जे आम्हाला सांगितलेले आहेत। आम्ही सर्वात पहिले सगळ्यात पहिले बघितलं की डीन सरांना आमचं बोलणं झालं, त्यांना आम्ही इन्फॉर्म केलं याबद्दल। त्यांनी सांगितलं की हे आपल्या हातात नसून महानगरपालिका जसे आयुक्तांच्या हातात असतं, तसं आम्ही कमिशनर सरांना पण याबद्दल माहिती दिलेली आहे। जसं महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स आहे, MUHSचे जे डायरेक्टर आहेत त्यांना पण आम्ही ही गोष्ट सांगितलेली आहे। त्यांना पण या बाबतीमध्ये ज्या पॉईंट आहेत, आपले जे मागण्या आहेत त्या मागण्याबद्दल सगळं त्यांना माहिती आहे। त्यांच्यासोबत आमचं डिस्कशन झालेलं आहे। सोबतच जे महागाई भत्ता आम्हाला सांगितलेला आहे, जो महागाई भत्ता दुसऱ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये भेटलेला आहे, नोव्हेंबर महिन्यात त्यांचा अदा झालेला आहे, पण आमच्या अकाउंटमध्ये रूटीनवाला पेमेंट पण आमच्या अकाउंटमध्ये येत नाही आहे, कारण याला थोडा एक बायोमेट्रिकवाला पण इश्यू आहे आणि महागाई भत्ता जो काही आहे जे ॲडिशनल आहे तो पण आमच्याकडे आलेला नाही आहे कोणताच। आपल्याकडे GR असून त्या गोष्टीचा सुद्धा देखील यांनी लागू केलेला नाही आहे। तर ही सुद्धा आमची एक प्रमुख मागणीमध्येच आहे। सोबत जे एक SR म्हणून असतात, सिनियर रेसिडेन्सी म्हणून एक असतात, ज्यांचे पोस्ट आहेत जवळपास 1400 ते 1700 पोस्ट त्यांचे रिकामे आहेत। ते रिकामे असल्यामुळे जे एक शैक्षणिक नुकसान होतो, म्हणजे सिनियर रेसिडेन्सी असले की सोबत ज्युनियर रेसिडेन्सीला शिकवण्यात जे येतं, ज्या गोष्टी शिकवण्यात येतात ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे। सोबतच जी रुग्णांची जी काळजी त्याच्यामध्ये म्हणजे जे काळजी घेण्यात कमीपणा येतो, तो कमीपणा आता आमच्याकडे दिसून येत आहे। ज्याची SR रेसिडेन्सी जी आहे, सिनियर रेसिडेन्सीची पोस्ट अजून पूर्णपणे भरल्या गेलेली नाही आहे।
तर तेही एक मागणी आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. जसं दुसरं एक आहे की सिनियर रेसिडेन्सीची पण पेमेंटमध्ये त्यांच्या पण पेमेंटमध्ये एक जवळपास 10,000 रुपयानं वाढीसाठीचं पण सांगितलेलं आहे, जे महागाई भत्तामध्ये त्यांना पण लागू व्हायला पाहिजे. हे 3 ते 4 गोष्टी आहेत जे मेन मुद्दे म्हणून आम्ही मांडलेले आहेत. आणि सेंट्रल मार्ट जे आहे, जसं मध्यवर्ती संघटना आहे, याला पण आम्ही यांच्या सपोर्टमध्ये थांबतो. आणि जोपर्यंत हे निर्णय पूर्णपणे घेणार नाहीत किंवा जोपर्यंत पूर्णपणे याचा निर्णय लागणार नाही, ठोस सुटका याच्यातून होणार नाही, तोपर्यंत YCM आणि बाकीचे सगळे जे सेंट्रल मार्टला आम्ही सपोर्टिव्ह थांबणार आहे आणि पूर्णपणे संप त्यांच्या तोपर्यंत चालू राहील. ताई, तुम्ही काय सांगाल की तुमच्या ज्या मागण्या ते कधीपर्यंत मान्य व्हायला पाहिजे, आणि जर मागण्या तुमच्या वेळेत झाल्या नाही तर तुम्ही तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? लवकरात लवकर व्हायलाच पाहिजे. आम्ही 2 दिवसाचा प्लॅन तर आहे आणि त्याच्या पुढे डिपेंड करतं काय रिस्पॉन्स येतो त्याच्यावर. आणि नाईलाज असेल जर मागण्या बिलकुलच पूर्ण झाल्या नाही तर मग आपत्कालीन सर्व्हिसेसबद्दलही आम्हाला त्याच्याबद्दलही सर्व्हिसेस बंद करावे लागतील आमच्या साईडने. बट ते पुढे डिपेंड ऑन रिस्पॉन्स. तर नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी YCM रुग्णालयात डॉक्टर्स संपावर गेलेले आहेत. त्यांच्या काही मागण्या असतील त्यांनी आयुक्तांकडे याचा पाठपुरावा केला आहे. हॉस्पिटलचे डीन असतील राजेश वाबळे यांच्याकडे ते देखील यांनी पाठपुरावा केला आहे. तर लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर लक्ष घालून त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा. अन्यथा सगळे डॉक्टर संपावर जाण्याची शक्यता आहे, ज्याचा रुग्णांना खूप मोठा फटका पडू शकतो. कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.